कंडिशन चेंज होत आहे. 96 शुगर होती, डायरेक्ट 71वर आली. 25 ने एका दिवसात कमी झाली. आता वाढत कसं काय? एका दिवसात 25 ने माझी शुगर कमी झाली. आता वाढत कसं काय चालली? कमीच व्हायला पाहिजे ना, कमीच व्हायला पाहिजे की 2% काहीच व्हायना. जर मी पहिल्या दिवशी 25 ने कमी होती, 71 होती, तर आज 70 व्हायला पाहिजे, 65 व्हायला पाहिजे, एक कमी व्हायला पाहिजे. मग वाढत कसं काय चालली? बॉडीचं कसं काय? ॲडजस्टमेंटचा प्रयत्न असतो. बॉडीचं कसं आता संघर्ष करतो नाही, body. तुम्ही सरकारचं ऐकून मुद्दाम काहीतरी गेम करायला लागला. डबल चेक करून घ्या. तुम्ही गेम करायला लागला, 100% गेम करायला लागला. सरकारला खोटी माहिती पुरवायला लागला. माझी शुगर कमी व्हायचं, BP कमी व्हायचा, तर सरकारला बरोबर मेंटेनन्स आहे, बरोबर आहे असं करून तुम्ही सांगायला लागला. 4 दिवस झाले तर राव, जागासुद्धा सोडित नाहीत आम्ही. रात्रीसुद्धा पोलिस जागेत, रात्री पोलिस झोपले तर CCTV आमच्या जागेत, रात दिवस आम्ही जागा सोडत नाही. आणि सरकारला बरोबर माहिती देत आहे की बरोबर आहे, काय अडचण नाही. म्हणजे तुम्ही सुद्धा आमच्या संग हात करायला निघा. हे रिपोर्ट्स आहेत ते समजा. काय रिपोर्ट करणार आहे तुम्ही? रिपोर्ट जसं लिहिता तसेच ना. शुगर कमी व्हायला पाहिजे तर वाढत चालली, CP कमी व्हायला पाहिजे तर तो पण बरोबर मेंटेन दाखवतो. बरोबर वा. शंका उपस्थित केलेली आहे त्यांनी. काय जर तुम्ही असं न बोलता का चालले? तुमच्यावर शंका उपस्थित केली आहे मनोज जरांगे पाटलांनी. आता काय तुम्हाला तपासणीत आढळलं? मनोज जरांगे पाटलांची तपासणी केली तुम्ही, काय नेमकं आढळलं तुम्हाला? त्यांची शुगर आणि BP तपासली आपण. आता जी योग्य तऱ्हेनेच तपासली, तर 100 BP आहे, शुगर आहे 83. त्यांनी तुमच्यावरती संशय व्यक्त केला की काल 70 वाढली कशी? कशी नॉर्मली जे माणूस असते, माणसाची फिजिओलॉजी असते, माणसाच्या अंगामध्ये फॅट असते, त्याचं एनर्जीमध्ये रूपांतर होत असते, शुगरमध्ये रूपांतर होत असते. काल 70 होती किंवा सकाळी 70 होती, 83 का, आपली बॉडी फिजिओलॉजी ॲडजस्ट करते. शुगर हळू म्हणजे बॉडीला ॲडजस्ट करते ना, डायरेक्ट असं एकदम कमी होत नाही. लिव्हरला माहीत पडते की आपल्या अंगातली शुगर कमी झालेली, एनर्जी कमी झाली. जे काही स्टोरेज आहे आतमध्ये एनर्जी फॉर्ममध्ये, पहिले आपले कॅलरीज म्हणजे अन्न जे घेतो आपण, पोळी वगैरे, नंतर जे फॅट असते आतमध्ये साठलेलं आहे ना, चरबी, त्यातलं एनर्जी काढायला सुरुवात करते, तेव्हा त्याच्यामुळे मग शुगर वाढते. असं हे रिझन म्हणजे सायंटिफिक रिझन आहे. डॉक्टर म्हणून आज त्यांची हा, डॉक्टर म्हणून तर कोणाची शुगर 83 असते आणि तो माणूस म्हणजे एवढं कंटिन्युअस 4 दिवस उपाशी राहतोय. आपण एक दुपारी जरी जेवण नाही केलं म्हणजे एक टाईमचं, तरी आपलं चलबिचल आपण अस्वस्थ होतो. 4 दिवस माणूस आणि त्यांचं जे आहे त्यासाठी ते करताय सर्व, त्याला ते टिकून येतं, त्यांचं म्हणजे परिस्थिती नाजूकच आहे ना. त्या BP कसं आहे? BP ठीक म्हणजे 100 आहे, बॉर्डर लाईन आहे. सध्या काही टेन्शन नाही? टेन्शन नाही म्हणजे टेन्शनचीच गोष्ट आहे. काय आता सूचना काय तुमच्या? सूचना आहे की त्यांनी थोडं ओरली म्हणजे थोडंसं पाणी वगैरे, ग्लुकोज पाणी वगैरे असं घ्यावं. जर ओरली नसेल घ्यायचं तर आमच्यासाठी सलाईन वगैरे, एक शुगरचं सलाईन, आपलं सलाईन लावून देऊ. तुमचं नाव सर? माझं नाव सुदर्शन मांटे, सिव्हिल हॉस्पिटल जालना. चॅनल 2 आहे.
सकाळी आठवण तुम्ही काहीतरी सरकारकडून चुकीचं करायला काम सांगितलं. तुम्ही चुकीचा गेम करायला काम सांगितलं. परत तुम्ही आमच्या संघ सरकारचं ऐकून डॉक्टर लोक सुद्धा चुकीचा गेम करायला लागले. अरे जी 70 शुगर आहे, ती 70 शुगर 83 जाती चांगली नाही सोडली. आणि पुढं इथून उठून जेव्हा काही करतो का पुढं नाही. तर करत असलं तर आमची CCTV चेक करा. बिलकुल तुम्ही आमच्याशी दगाफटका करणारे सरकार म्हणून तर आम्ही CCTV लावले ना. 4 दिवस झाले आम्ही त्यातलं अन्न नाही, पाणी नाही, काहीच नाही घेतलं. आईबापाची शपथ घेऊन सांगतो ना, पाण्याला हात नाही लावला, अन्नाला हात नाही लावला, कशाला हात नाही लावला, मग शुगर वाढत कसं काय? म्हणजे सरकार, तुम्ही सुद्धा डॉक्टर लोक सुद्धा सरकारचा गेम करायला लागला. आम्ही जर पाण्याचा थेंब घेतला असला, अन्न घेतलं असलं तर चेक करा बॉडी सगळ्यांची. आणि इथून उठून एक 3-4 मिनिटं फक्त लघवी पुरतं गेलो असतो तेवढंच असेल त्याचं CCTV. ते बी 2-3 दिवसात काहीच नाही करत. तिथे 70 शुगर होतो तेव्हा 80 झालं कसं काय? शुगर कमी व्हायला पाहिजे, वाढायला पाहिजे. BP वाढायला पाहिजे की कमी व्हायला. म्हणजे सरकारचं ऐकून तुम्ही सुद्धा देवेंद्र फडणवीस ऐकून गेम करायला काय? डॉक्टर लोक सुद्धा तुम्हाला तरी लाजा पाहिजे. तर तुम्ही डॉक्टर लोक आहेत, तुम्हाला तरी माणुसकी जागी पाहिजे तुमची. कारण लोक तुम्हाला देव मानते. डॉक्टराला जात नसती. डॉक्टर हा देव असतो. पेशंट कसला आलं तर नीटच करतो. डॉक्टरला देव मानतात लोक, डॉक्टरात जात नसतो. खुशाल मग शुगर वाढत चालला, BP वाढत चालला, कमी कसं का होत नाही? पहिल्या दिवशी 111 BP होता माझा. हो, सगळ्या नोट्स आहेत आपल्याकडे. मग 111चा कुठं आला होता? तासात सुद्धा पहिल्या दिवशी किती आलता? 4 दिवसाच्या पूर्ण नोट्स आहेत. तासात कंडिशन चेंज होत आहे. 96 शुगर होती, डायरेक्ट 71 वर आली. 25 ने एका दिवसात कमी झाली. आता वाढत कसं काय? एका दिवसात 25 ने माझी शुगर कमी झाली. आता वाढत कसं काय चालली? कमीच व्हायला पाहिजे ना, कमीच व्हायला पाहिजे की 2% काहीच व्हायना. जर मी पहिल्या दिवशी 25 ने कमी होती, 71 वर येते, तर आज 70 व्हायला पाहिजे, 65 व्हायला पाहिजे, एक कमी व्हायला पाहिजे. मग वाढत कसं काय चालली? बॉडीचं कसं काय? ऍडजस्टमेंटचा प्रयत्न असतो. बॉडीचं कसं आता संघर्ष नाही, तुम्ही सरकारचं ऐकून मुद्दाम काहीतरी गेम करायला लागला. डबल चेक करून तुम्ही गेम करायला लागला, 100% गेम करायला लागला. सरकारला खोटी माहिती पुरवायला लागला. माझी शुगर कमी व्हायचं, BP कमी व्हायचा, तर सरकारला बरोबर मेंटेनन्स आहे, बरोबर आहे असं करून तुम्ही सांगायला लागला. 4 दिवस झाले तर राव, जागा सुद्धा सोडित नाहीत. आम्ही रात्री सुद्धा पोलिस जागेत, रात्री पोलिस झोपले तर CCTV आमच्या जागेत, रात दिवस आम्ही जागा सोडत नाही. आणि सरकारला बरोबर तुम्ही माहिती देत आहे की बरोबर आहे, काय अडचण नाही. म्हणजे तुम्ही सुद्धा आमच्या संघात करायला निघाला. रिपोर्ट्स आहेत. काय रिपोर्ट करणार आहे तुम्ही? रिपोर्ट जसे लिहिता तसेच ना.